षटक क्रमांक संपलं जाईल इथे तिसरं 3 षटकांचा खेळ संपलेला आहे। 3 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड वरती धावा ज्या आहेत त्या 26 धावा 26 रन। आज खऱ्या अर्थानं जागतिक महिला दिन आणि प्रत्येक खऱ्या अर्थानं महिलेचा आदर या भारतभूमीमध्ये या भूतलावरती मात्र सगळ्या महिलांचा आदर होणं गरजेचं आहे। आणि खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर स्त्री शक्तीचं एक वेगळंच रूप आता सध्या आपण बघतो। एक स्त्री शक्ती जर आपण पाहिलं तर स्त्रिया आमच्या कुठेच आता कमी राहिलेल्या नाहीयेत। प्रत्येक क्षेत्रामध्ये आपण कुस्ती क्षेत्र असू द्या, मग क्रिकेटचं क्षेत्र असू द्या, मग ऑलिम्पिकच्या अनेक गेम्स असू द्या, प्रत्येक क्षेत्रामध्ये पुढे आहेत। अजिंक्य खैरे बॉलिंग ट्रॅकवरती तयार असतील। पहिलाच बॉल थोडंसं व्हेरिएशन या चेंडूमध्ये बघायला मिळालं। चेंडू पडल्यानंतर थोडासा मात्र बाहेरच्या दिशेने जाणारा डॉट बॉल इथे आलाय। धावफलक इथे स्थिर आहे। 26 धावा ज्या स्कोर कार्ड वरती आहेत। प्रेक्षकांची पावलं आणि विशेष आपण पाहिले गेले तर मुळशी तालुक्याचं क्रिकेट ज्या प्रकारे आपण बघतोय ना, गावागावामध्ये पोहोचलेलं क्रिकेट, घराघरापर्यंत पोहोचलेलं क्रिकेट, मुळशी तालुक्याचं सुरुवातीचे दिवस आपण पाहिले गेले तर क्रिकेट खेळण्यासाठी घरच्यांचा पहिल्यांदा नकार असायचा, परंतु आज परिस्थिती बदललेली आहे कार्तिक दादा। आज घरचेच स्वतः सपोर्ट करण्यासाठी मैदानावरती येतात, ही महत्वाची गोष्ट आहे। अजिंक्य खैरे पुण्याचा तयार ओव्हर द विकेट। यावेळेस सीन कटर होता, परंतु तिथे स्क्वेअर लेगच्या पंचांनी आपण बघितले गेले तर व्हाईट बॉलचा इशारा दिलाय। उसळी घेणारा चेंडू चांगला होता, परंतु बाउन्स यावेळेस बघायला मिळाला अजिंक्य खैरे। दुसऱ्या बाजूला हर्षद 2 चेंडू खेळलाय। कुठेतरी संघाची जबाबदारी हर्षदला देखील आपल्या खांद्यावरती घ्यावी लागणार आहे। ओ इथे फुटवर्क बघायला मिळालं नाही। अगदी जाग्यावरती उभं राहून इनसाइड आउट स्ट्रोक खेळायचा होता। परंतु असं म्हणतात ना की मोबाईलमध्ये नेटवर्क आणि क्रिकेटमध्ये फुटवर्क जर तुमच्याकडे नसेल तर या दोन्ही गोष्टींना फारशी किंमत राहत नाही, आणि तो फुटवर्क इथे हर्षदचा कमी बघायला मिळाला। पुण्याचा गोलंदाज तयार अजिंक्य। यावेळेस कट केल्या बॉलला डीप कव्हर मध्ये खेळाडू आहे। चेंडू पडल्यानंतर थोडीशी दिशा बदलणारा चेंडू होता, तिथे चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळालं डीप कव्हरला। 2 धावा इथे आल्या आणि या 2 धावेने धावफलक देखील पुढे जाऊन पोहोचेल। धावफलकावरती 30 धावा। षटक क्रमांक मैदानाच्या मध्ये 4थं प्रगती पथावरती असताना हर्षद आणि दुसऱ्या बाजूला मैदानामध्ये आपण बघतोय प्रमोद। पुन्हा एकदा मोठा स्ट्रोक खेळायचा होता, बॅटचा फेस ओपन केला, शॉर्ट पॉइंटचा खेळाडू चेंडूच्या खाली झेल झालाय, परतावा लागणार आहे हर्षदला। थँक्यू डीजे। आणि इथे जर आपण बघितले गेले तर आता विकेट इथे जी आपल्याला पाहायला मिळाली, शेवटचे या षटकातला शेवटचा बॉल। नवीन बॅटर शुभम दहीबाते दाखल झालेले आहेत अगदी स्लॉगरच्या षटकासाठी। 30 धावा स्कोर कार्ड वरती आपण मैदानाच्या मध्ये बघतो। विशेष आपण पाहिले गेले तर मग हरी पटाळे असतील, शुभमदादा सुतार असतील, यांच्यावरती प्रेम करणारा फार मोठा मित्रपरिवार आहे। आणि असं पण पाहतो ना की ज्यावेळेस त्यांचा मित्रपरिवार खेळतो त्यावेळेस मात्र ते सपोर्ट करण्यासाठी असतात। आज ते स्वतः मैदानामध्ये आणि त्यांनाही सपोर्ट करण्यासाठी त्यांचा खूप सारा मित्रपरिवार येणार आहे। मोठा स्ट्रोक खेळायचा होता, यावेळेस शरीराचा वेध घेणारा चेंडू आणि फलंदाज तर बीट झालेच, परंतु एशियाच्या मागे विकेट किपर आणि थर्डमॅनचा खेळाडू मात्र तिथे बीट होतोय। चेंडू सीमारेषेच्या बाहेर लेग बायच्या रूपाने आलेला चौकार।